जो पैलवान कसा असावा आणि ह्याच्यानंतर पैलवान नाही होणार तिचं फक्त नाव अमृत मोळ आहे. त्यामुळं मोळांची आता मी 5वी पिढी आहे. 1 ते 1.5 मिनिटं जास्तीत जास्त त्यांची कुस्ती चालायची. कुस्तीत दोस्ती नाही आणि दोस्तीत कुस्ती नाही. मुलतानी हा डाव त्यांचा परफेक्ट फेमस डाव होता की जी पैलवानकीचा वारसा ते यांच्यापासून चालू राहिला. कारण का वडील मोठे पैलवान होते, आजोबा होते, पणजोबा होते. त्यामुळं तिथं कुस्तीच करायला लागते आणि दोस्ती तिथं दोस्तींना म्हणजे कुस्तीचा दागिनाच आपण जो म्हणतो कुस्तीचा एक दागिना आहे ते लागा लागे. संन्यासाची लाईफ म्हणजे पैलवानकी. मित्र कायम सोबत आहेत. पृथ्वीराज मुळे एक त्याग आहे ही साला नमदे. नमस्कार मित्रांनो, मावळा मातीतल्या या खास सिरीजमध्ये आज आपल्यासोबत महाराष्ट्राचा एक असा पैलवान आहे ज्याने महाराष्ट्राच्या कुस्तीचा मान वाढवला आहे. तर आज आपल्यासोबत आपले लाडके कुस्तीपटू म्हणजेच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ हे आपल्यासोबत आहेत. तर दादा, तुमच्या मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर तुमचे आजोबा पैलवान म्हणजेच अमृता मोहोळ उर्फ तात्या म्हणतात त्यांना असं. तर त्यांनी परदेशात जाऊन मेडल जिंकलं होतं, हे खरं आहे का? म्हणजे आमच्या घराचा सगळ्यात म्हणजे आमचा पणजोबा असतील म्हणजे जे मामासाहेब मोळ त्यांच्यासोबत आमचे पणजोबा पण होते. त्यांच्यापासून आमच्या घराचा वारसा चालू आहे. नंतर आमचे म्हणजे माझे आजोबा म्हणजे अमृता मोळ असतील त्यांनी आमच्या घराला म्हणजे ओळख जी आत्ता आमच्या म्हणजे मोळ घराण्याची ओळख आहे ती आमच्या म्हणजे आजोबांपासूनची. कारण का त्यांनी भरपूर कुस्त्या केल्या, भरपूर मैदानी कुस्त्या केल्या. त्यांची कुस्ती पाहायला लोक लांब यायची. कारण का त्यांची कुस्तीच फक्त 1 मिनिटाची असायची. 1 मिनिटाच्या वर कधी कुस्ती गेली नाही. मी काय बघितलं नाही, पण जे माणसं आत्ताचे ज्यांचे अनुभव सांगतात आणि जो पण आत्ता सांगतो त्याचे 100% डोळ्यात पाणी येऊनच सांगतो. कारण का एक पैलवान होणे आणि त्यासारखा माणूस होणे, आजपर्यंत जेवढे मला माणसं भेटले, जेवढे मला म्हणजे वयस्कर माणसं भेटलेत, ह्या माणसाबद्दल जो पैलवान कसा असावा आणि ह्याच्यानंतर पैलवान नाही होणार तिचं फक्त नाव अमृत मोळ आहे. म्हणजे एका मिनिटात ते चितपट म्हणजे करायचं. जी आपली जी मैदानी कुस्ती असते स्पर्धेत तर ते भरपूर खेळलेले. कारण का त्यांचे भरपूर मेडल आहे, सिनियरला मेडल आहे, आपल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलेले आहेत. आणि मैदानी कुस्ती आपल्या इकडं भरपूर, कारण का आपण मातीतली माणसं आहेत आणि मातीतली कुस्ती त्यांनी भरपूर हे केलेली. कारण का त्यांनी सगळ्यांसोबत म्हणजे जेवढे आत्ताच्यापर्यंत महाराष्ट्र केसरी ते स्वतः पण महाराष्ट्र केसरी आहेत सगळे. त्यांनी म्हणजे 1 ते 1.5 मिनिटं जास्तीत जास्त त्यांची कुस्ती चालायची. तिथनं पुढं त्यांचा म्हणजे मुलतानी हा डाव त्यांचा परफेक्ट फेमस डाव होता की जी माणसं म्हणायची तुम्ही पापणी पण लावू नका, अमृता मोळ मैदानात आलाय, ती कधी पण कुस्ती होऊ शकते. दादा, तुमच्या घरात आहे ना ही लाल मातीची जी कुस्ती आहे, हे पिढ्यानपिढ्या तुमचा हा वारसा चालू आहे. पण तुमचा कुस्तीचा प्रवास कुठून सुरू झाला? तुम्ही पहिली कुस्ती कधी केली किंवा तालिमेत पहिल्यांदा कधी आले तुम्ही? ही आता आपण तालमी खालकर तालीम आहे ही. म्हणजे आमच्या आजोबा पणजोबांपासून ही म्हणजे पेशवेकालीन तालीम आहे. पेशव्यात म्हणजे 1800 बसणं ही तालीम आहे. तर आमच्या म्हणजे आमचे आजोबा असतील सगळ्यात मोठे लक्ष्मण मोळ, त्यांनी पैलवानकीचा वारसा म्हणजे त्यांनी चांगल्या कुस्त्या केल्यानंतर त्यांचेच सख्खे भाऊ आहेत अमृता मोळ. कारण का त्या घराण्याने आम्हाला जास्त ओळख दिली. आमचे वडील माझे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वडिलांचा असल्यामुळं मी पहिल्यापासूनच तालीम आणि तालमीच्या शेजारी शाळा, त्यामुळं हिथं जे यायचं दुपारचं जेवण बिवण असायचं. कधीतरी नाही करमलं की परत तालमीत नाही करायला की माझ्या भावी स्कूल शाळा होती, तालमीच्या शेजारी शाळा आहे. आणि मी 1 ते 1.5 वर्षाचा असेल तेव्हापासून माझी आजोबांनी मला सवय लावली होती. मी 6 महिन्याचा असल्यापासून सगळ्यात पहिलं मला त्यांनी तालमीत आणलं होतं. झोपायची तालमीत जी सवय लावलेली दुपारी ती अजून पण त्यांची म्हणजे एक जे पहिलं लागतं ते दुपारचा आराम ते त्यांनी तो बसणं म्हणजे 6 महिन्याचा असल्यापासून माझ्यासोबत त्यांनी मला ती सवय जवळपासून पाडलेली ती अजून सवयीचं. आणि पैलवानकीचा वारसा ते यांच्यापासून चालू राहिला. कारण का वडील मोठे पैलवान होते, आजोबा होते, पणजोबा होते. त्यामुळं मोळांची आता मी 5वी पिढी आहे म्हणजे ही पैलवानकीसाठी चालूच आहे. आता आहे ना, मला तुमच्या तालिमीबद्दल थोडंसं सांग. ही तालीम आपली 1800च्या म्हणजे पेशवेकालीन तालीम आहे ही. हा पहिला वाडा होता खालकरांचा, म्हणजे एक ब्राह्मण समाजाचं हे म्हणजे त्यांना पहिल्यापासून कुस्तीची भरपूर आवड होती. त्यांनी तालमीसाठी आपल्याला थोडी जागा दिली होती म्हणून या तालमीचं नाव खालकर तालीम असं पडलेलं आहे. आणि ही सगळ्यात मोठे पैलवान असतील. आणि कारण का आपल्या तालमीतले पार म्हणजे 2-3 वर्ल्ड चॅम्पियन आहेत. आजोबा असतील, चुलते असतील, आमचे वडील असतील,
वडील पण चांगले मोठे पैलवान होते आणि तालमीचा भरपूर मोठा इतिहास आहे. भरपूर जुने जुने पैलवान पण झालेले आहेत. लक्ष्मण मोळ असतील सगळे म्हणजे मोळांचं घराणंच त्या खालकर तालमीची ओळख आहे. खालकर तालीम म्हणजे अर्थातच मोहोळ हा असं म्हणजे आपण खालकर समजू तालीम शकतो. म्हणजे मोळ म्हणजे पहिल्यापासून म्हणजे त्या तालमीसाठी त्यांनी भरपूर केलेलं आहे आणि तालमीचं नाव कसं वाढन आणि आपल्या तालमीला असं एक पण म्हणजे महाराष्ट्रात एक नसन की मोळांची खालकर तालीम आहे असं सगळेच ओळखतात. मी अनेक ठिकाणी पाहिलंय की दादा जे कुस्तीपटू असतात की त्यांच्या कानाला इथं थोडस की हे असतं थोडं हा कान म्हणजे सुपारी चढलेलं. पिळल्यागत, त्याची प्रक्रिया काय असते? ते त्याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहे शास्त्रज्ञ का? नाही म्हणजे ते कसं आहे, हं, आपण जेव्हा कुस्ती करतो आपली बॉडी पूर्ण आतमधनं वॉर्मअप असते हं, आणि या कानाच्या शिरा हं. नाजूक असतात. मग ते काय होतं ते लागून कानाला हात लागून लागून कारण का बॉडी पूर्ण वॉर्मअप आहे. कान सगळ्यात नाजूक भाग आहे आपला. हं, ते बॉडी लागून लागून त्यातल्या शिरा तुटून कानात एक आहे ना रक्त जमतं पहिलं. हं, ते रक्त जमून नंतर मग त्याचं ते आपण त्याच्यावर शेकणं म्हणजे बर्फाने शेकतात गरमीने शेकतात मग ते शेकून शेकून रक्त तिथं ते घोटून राहतं. हं, ज्या फुटलेल्या शरीरातलं रक्त बाहेर आलेलं असतं ते रक्त तिथं घोटून राहतं आणि ते पैलवानाची म्हणजे आपण म्हणतो ते पैलवानाचं लायसन आहे हा. ते होऊन जातं. ते एकदा करायलाच लागतं. तसं नाही ते करायला म्हणजे ते आपोआप होतं ते असं आपण जाणून मोजून तुम्ही कधीच करू शकत नाही. हे कुस्तीत आहे ना जोपर्यंत कुस्ती तुम्ही पूर्ण वॉर्मअपिंग नाही होत तुम्ही एक त्याच्या ह्या ह्याला कानाला हे करण्यासाठी तुम्हाला 1 तास तरी कुस्ती करावं लागते. पण जेव्हा पूर्ण वॉर्मअप होईल तेव्हा त्या शिरा गरम होऊन मग त्याच्यावर हात लागून मग ते कानाची जमू शकतं. पण लोकांना वाटतं की कुस्ती खेळणं सोपं आहे, बऱ्यापैकी लोकांना वरच्यावर आता असंच दिसतंय, पण ते जेव्हा त्या वेदना होतात त्या किती ह्या असतात. वेदना म्हणजे कुस्तीचा दागिनाच हं, आपण जो म्हणतो कुस्तीचा एक दागिना आहे ते लागा लागी. हं, आणि कुस्ती ही बाहेरच्यांना सोपी वाटते पण जो करतो त्याला भरपूर अवघड आहे कारण का सगळं सोडून त्याचे सगळ्या म्हणजे घर सोडून आपण असू दे सणसूद सोडून असू दे तुम्ही कुठल्या तुमच्या मित्राचे तुम्हाला म्हणजे खुशी सोडून आणि एक संन्यासाची लाईफ म्हणजे पहिलवानकी. तर दादा जेव्हा तुम्ही कुस्ती म्हणतात, कुस्तीत कोणकोणाचा मित्र असतो कुस्तीच्या आखाड्यात तरी हा. जेव्हा कुस्ती चालू असते, पण त्या आखाड्याच्या बाहेर तुमचा असा कोण लंगोटी यार आहे की तो जो कुस्ती करत नाही किंवा खेळत नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुमचा असा न कुस्ती खेळणारा जो असा लंगोटी यार कोणी आहे का? नाही भरपूर सर कारण का मला जे आतापर्यंत मला साथ दिलेली आहे हे माझ्या मित्रांनी असेल आणि माझा भाऊ असेल मित्र कायम सोबत आहेत आणि मित्रांशिवाय आपण जो म्हणतो प्रॅक्टिस असेल नंतर पुढचं रेस्टचं हे असेल नंतर कुठं काय असेल काही म्हणजे जे आपली पहिलवानकीचे हे एखाद्या मित्र संघाचं म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी केलं म्हणजे आपण एखादा म्हणतो पार्टनर त्याचा पार्टनर तोच त्याचा मित्र आहे. पहिलवानकीत ह्या पार्टनरची भरपूर गरज असते कारण का एका मित्र आणि एका सपोर्टिंग यारापेक्षा ही पहिलवानकी भरपूर आधेरी आणि जे आपण म्हणतो मातीत म्हणजे कुस्तीत असं काय नसतं सर. कुस्ती एकदा मैदानात गेल्यावर हे सगळं विसरायला लागतं आपल्याला कारण का तो माझा किती मित्र आहे आणि मी त्याचा किती मित्र आहे कारण का आपल्याला तिथं जिंकण्याची स्पर्धा चालू असते. आपण आणि कुठलाही पैलवान हा जिंकायचाच प्रयत्न करत असतो. नंतर भले तो त्याचा लंगोटे यार असू दे जिगिरी यार असू दे ते नंतरचं नंतर झालं पण ते आपण म्हणतो ना कुस्तीत दोस्ती नाही आणि दोस्तीत कुस्ती नाही हे असा प्रकारे कुस्ती तिथं कुस्तीच करायला लागते आणि दोस्ती तिथं दोस्तीच करायला लागते. आता जर एखादा नवीन कुस्तीपटू ज्याला कुस्ती शिकायची आहे, त्याचा नवीन आता 5-6 वर्षाचा आहे, तर तो तालिमीत येतो, ती पूर्ण प्रक्रिया काय असते त्याची पूर्ण कुस्तीपटू होण्याची? जर कुस्ती शिकायचं असेल तर ते पहिले एक तर आपण म्हणतो जेनेटिक पहिलून की कोणाचाही म्हणजे कुठल्याही आयऱ्या गायऱ्याचं काम नाहीये. हा. पहिलवानकीला हे रक्तच त्याला म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू असेल त्याचं रक्तच लागतं आणि जर या असं म्हणजे कोण असलं आता भरपूर जण विचारायला येतात आम्हाला पहिलवानकी करायची 2 दिवस व्यायाम करून 3ऱ्या दिवशी बसणार तिथं पळत दालमीचं दार बघत नाही असे भरपूर आहेत कारण का त्याला रक्तच गरम लागतं आतमधनं रक्तच त्याला म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू आलेली ही पहिलवानकी म्हणजे एक लाल मातीची आपली ओळख आहे आणि ती घराण्यात जो घराणी पहिलवानकी असेल त्याला शिकवायला लागत नाही कारण का तो आपल्या वडिलांचं बघून आपल्या चुलत्यांचं बघून आपल्या आजोबांचं बघून अहो त्यांनी काय केलंय आपल्याला काय करायचंय त्याला सांगायला लागत नाही. जो म्हणजे जर घरानं पहिलवानकीचं आहे त्याला ही गोष्ट सांगायला लागत नाही की बाबा तुला पहिलवानकी करायला लागणार आहे इथून पुढे तुला पहिलवान व्हायचंय त्याच्या मनातच म्हणजे त्याच्यात आपल्याला हेच बसलं असतं की आपल्याला पहिलवान होऊच बाबा आपल्या घराण्याचं नाव वाढवायचं. तर त्याला आपले 24 तास म्हणजे 7 दिवस 24 तास त्याला तालिमीत द्यावं लागतं पहिल्यांदा. जर खरंच तर तुम्हाला पहिलवानकी बनायचं असेल म्हणजे पहिलवानकीत तर तुम्हाला यायचं असेल आणि भरपूर मोठा पहिलवान बनायचा असेल तपस्या हिचे सगळं घरदार सोडून
सगळे सण सूट सोडून सगळे म्हणजे बाहेरचे आपले काही असतील प्रॉब्लेम बिरब्लेम मित्र सोडून घराकडे न जाता तुम्ही जर 2 ते 3 वर्ष एवढं हे करून पाहिलं की केली तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटून जातो. नक्की दादा. आणि तुमच्या फेजमध्ये असं झालं की तुम्ही महिनाभर घरीच नाही गेले की तालमीतच, असं कधी झालंय का? भरपूर वेळा सर. मी लहानपणापासून म्हणजे जोपर्यंत 5वीला होतो तोपर्यंत शाळेत नाही 3रीला असल्यापासून घरनं शाळेत गेलेलो आहे. तेव्हा 3रीला असल्यापासून आजपर्यंत घराच्या बाहेर आहे ना मला माझे नातेवाईक माहिती. आता मी दिल्लीला असतो आणि कधीतरी आलो पुण्यात तर मम्मीकडे पण मला जायचं अजून वेळ भेटत नाही. आता स्पर्धा झाली सगळं झालं अजून पण मी घरी गेलेलो नाहीये. अजून पण नाही. अजून पण घरी गेलेलो नाही. घरचे सगळे बोलावतात पण एक तालमेचं म्हणजे ती एक वेगळीच आहे कारण का मित्र असतात भरपूर इथं सगळे हे वातावरण हाशी मजा खेळ आणि ते मग रमून जातो त्याचे. ज्या क्षणी तू दादा महाराष्ट्र केसरी झालास त्यावेळेची तुझी फिलिंग काय होती आणि तेव्हा तुला आठवलं का तू या केसरी होण्यासाठी किती कष्ट घेतले होते? महाराष्ट्र केसरी म्हणजे झालो तेव्हा फिलिंग म्हणजे सर इतका आनंद होता की म्हणजे आपण जे बोलतो असं तेव्हा शब्दातच आनंद नाही कारण का एखादा पैलवान आणि त्याच्या मागा तुम्ही 4ही पिढ्या त्या गोष्टीच्या माग आहेत आणि ज्या गोष्टीची तुम्हाला जी भेटली नाही आणि जी माझ्याकडून म्हणजे माझ्या घराण्याची ओळख वाढत असेल तर भरपूर आणि पुणे जिल्हा असेल आमचा मुळशी तालुका असेल भरपूर कारण का लोकांनी भरपूर प्रेम दिलंय आणि जी फिलिंग म्हणजे सर वेगळंच वाटत होतं कारण का जी आपण एक मेहनत करतोय ती कुठंतरी आपली सफल चालली आणि ज्या खेळाडूला असं वाटतं आपली मेहनत सफल चालली त्या तो खेळाडू पुढं भरपूर म्हणजे त्याच्या जीवनात तो कधीच थांबू शकत नाही. तर ह्या महाराष्ट्र केसरी झालास तू, तर ह्या प्रवासात तुझ्या घरच्यांचा, वस्तादांचा आणि मित्रांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे, तुला असं वाटतं का? हो भरपूर कारण का सर त्यांच्यामुळे आता महाराष्ट्र केसरी म्हणजे एक अशी स्पर्धा आहे त्याला पूर्ण आता माझे वडील माझ्यासोबत 6-6 महिने दिल्लीला असतात. मित्र असतात सोबत कारण का म्हणजे आपलं खाण्यापिणे रेस्ट म्हणा आणि पोटची प्रॅक्टिस भरपूर कारण का त्यांच्यामुळं हे आपल्याला म्हणजे वडील तर काय माझे प्रॅक्टिस घेतात मित्र तर सोबतच असतात त्यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करतो आणि ह्याच्यातनं म्हणजे त्यांचा भरपूर सपोर्ट म्हणजे एखाद्या पैलवाना मागं अख्खं घर आपण म्हणतो एखाद्या पैलवानाला बनवायला अख्खं घर त्याच्या पाठीमागं असते तसंच काय. आणि कुस्तीमध्ये असंच नाही की आपण प्रत्येक वेळेस जिंकू शकतो, कधी हार पण पत्करावा लागतो. त्या हाराला तुम्ही जे हारणं असतं ते हार कसं बघता तुम्ही? हार म्हणजे कुस्ती म्हणजे एक 2 मल्लांमधले एक युद्ध आहे सर. याला आपल्याला हारावं पण लागतं कधी जिंकावं लागतं आणि जिंकल्यावर जो आपण मोह असतो हा भरपूर कंट्रोल करायला एक ताकद पाहिजे ना. जो हार एखादा योद्धा असतो तो योद्धा ह्यालाच म्हणतात की तो हार मानतो. हार मानायला पण एक मोठं काळीज आपण म्हणतो एक मोठं आपल्यात दम लागतो. ते हार मानायला ते एक योद्धाचं काळीज लागतं आणि त्याच्यावरूनच आपण योद्धा ठरतो बाबा हा हा हार मानला याने हार मानली. त्यामुळं आणि भरपूर आहे सर कुस्त्या आज नाही उद्या नाही आपल्याला इथून पुढे 5-6 वर्ष कुस्त्या करायच्या ते अजून पण माझं वय पण नाहीये आणि भरपूर लढायचे भरपूर मोठा पल्ला आहे आपला आणि बारकी स्वप्न नाहीयेत आपल्याला. आपल्या देशाला पण पुढे न्यायचं आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं. आमचा मुळशी तालुका असेल पुणे जिल्हा असेल भरपूर नाव करायचे भरपूर कुस्त्या त्याच्यात मी भरपूर वेळा हारणार आहे भरपूर वेळा जिंकणार आहे पण आपण एकदा हारलो एकदा जिंकलो ह्याने गप्प बसायचं नाहीये असंच पुढं चालत राहायचं. तर तुझा जो प्रवास आहे आता फक्त तू पुण्यातच सराव करतो की बाहेर कुठं जाऊन दुसऱ्या आखाड्यात पण सराव करतो? दिल्लीला असतो छत्रसाल स्टेडियम महाबली सतपाल वाजताच आहेत तिथं त्यांच्यापाशी मॅचची मी भरपूर प्रॅक्टिस घेतो तिथं कारण का तिथं आपले जे इंडियाचे 57 वजन किलो गट बसणं जे 125 पर्यंत सगळे तिथं स्टार पैलवान आहेत. तिथं माझं प्रशिक्षण असतं. पुण्यातही आपले खाली करता आले मी सीझनला आलो म्हणजे कुस्त्या असतात आपल्या इकडे यात्रेच्या त्या कुस्त्याला आलो का मग इकडं मी आपल्या तालमीत थांबतो. आणि तू जेव्हा दिल्लीत सराव करतो तिथं मोठे मोठे खेळाडू सोबतीला असतात, पण त्यांच्या सहवासाने तुला काय शिकायला भेटतं नवीन? सगळे जर सर तिथं 4 ते 5 ऑलिम्पियन आहेत आणि प्रॅक्टिस सोबत ते माझ्या साईडला असतील समोर असतील किंवा त्यांचं बघून एवढं करू शकतात तर आपण का नाही करू शकत. त्यांचं फक्त हे म्हणणे एकच असतं पोरांनी काही झालं तरी प्रॅक्टिसच करावी. का तुम्हाला आजारी असू दे तुम्ही काही असू दे थोडा तरी तुम्ही घाम काढला तर तिथनं पुढं तुम्ही व्यवस्थित होऊ शकता. ना घर बघायचं ना काहीच बघायचं. ही त्यांची म्हणजे त्यांची शिकवण म्हणण्यापेक्षा ही पैलवानकीचा एक मंत्रच आहे की बाबा तुम्हाला काय झालं तरी तुम्हाला हे 2-4 तास प्रॅक्टिस तुम्हाला हे करायचं लागणार आहे. तुमचं सगळं दुःख बाजूला ठेवून तरच तुम्हाला रिझल्ट. नाही तर या पैलवानकीत असे सगळे आहेत आता हे पैलवानकी
भरपूर रेसला चालू आहे, हा. ह्याच्यात भरपूर कॉम्पिटिशन आहे. तुम्ही एक दिवस जरी प्रॅक्टिस नाही केला तर तुम्ही एका महिन्याच्या बरोबरच्या मागे आहेत. हा. त्यामुळे भरपूर कॉम्पिटिशन आणि भरपूर प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा फळ भेटतं. सगळे म्हणतात की पैलवान एवढे भाकऱ्या खातात, 10 भाकरी खातात, 15 खातात. तर पैलवानाचा दिवसभराचा डाएट काय असतो, म्हणजे थोडक्यात खुराक म्हणू आपण त्याला, खुराक काय असतो? सर पैलवानाचं असं काही नाहीये, पैलवान आहे ना मोजकच खातो, प्रोटीनयुक्त खातो आणि जे आपण म्हणतो जे आपल्या शरीराला पाहिजे. जास्तीत जास्त पैलवान 2 ते 3 चपात्याशिवाय पैलवान खाऊच शकत नाही, कारण का त्याची प्रॅक्टिस उठल्यापासून त्याला एक खुराक ते झोपस्तपर्यंत त्याच्या खुराक आणि प्रॅक्टिस मध्ये असते. तुम्ही आता ही थंडाई पिली, ही तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यावर 1 ते 1.5 शेकर तुमचं एवढं पोट भरलेलं असेल. त्यानंतर नाश्ता असतो, त्यानंतर अंडे असतात. मी लगेच थोडं थोडं गॅप ठेवून ते थोडं थोडं खातो. असं काय ना बाबा एकदमच दिलं आणि आपण 6-7 भाकरी खाल्ल्या आणि मग पैलवान झालो, तसं नसतं. हे डाएटिंगने एक डाएटिशियन असतो, त्यांनी सांगितलेलं असतं बाबा तुला एवढं एवढं खायचंय, एवढं एवढं खायचंय. पैलवान 2 चपात्याशिवाय जास्त काहीच खाऊ शकत नाही. सगळ्यात डाएट जे आपण म्हणतो डाएट भरपूर आहे. दूध प्यायचे, त्याला फळं खायच्यात, फ्रूट खायचे, ड्रायफ्रूट असतील, नंतर मग संध्याकाळी परत जेवण असेल, परत दूध असेल. डाएट भरपूर आहे, फक्त त्याला थोडा मात्रात तो त्याची हे लेवल. म्हणजे जेवढा तुम्ही डाएट कंझ्युम करता तेवढं तुम्हाला मेहनत पण घ्यावी लागते. मेहनत ही पैलवानकीची सर अशी वेगळी आहे, कारण का क्रिकेट असू दे काही असू दे, ही टीम वर्क आहे हा. आणि ही पैलवानकी ही आपल्याला स्वतःला करायची. आणि पैलवानकीचा नियम असा आहे, तुम्ही जर केसापासनं डोक्याच्या केसापासनं जर पायाच्या अंगठ्याच्या नाकापर्यंत तुम्ही फिट पाहिजे नाही याच्यात. तुम्हाला वरनं पण म्हणजे डोक्यातनं पण घाम काढायचा आणि पायातनं पण घाम काढायचा, इतकी तुम्हाला मेहनत करावी लागते. आणि या मेहनतीनंतर एवढं तुम्ही खाल्लं तरी सहज पोचून जातं. तर दादा, की कुस्ती खेळताना आपण त्याला करिअर मध्ये पण कन्वर्ट करू शकतो का? जेव्हा आता आपण तुम्ही कुस्ती महाराष्ट्र केसरी होता, त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकार काही ऑपॉर्च्युनिटीज देतं का नोकरीसाठी? अहो तुम्ही 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाले, तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार असेल, बाकी म्हणजे प्रशासनाचं जे सरकारी नोकरी असते त्याचा लाभ पण भेटू शकतो. आणि सर एक हा पैलवानांना ह्याचा एक हे भेटली पाहिजे नोकरी, कारण का पैलवान की हा सगळ्यात गरीब घराण्यातला खेळ आहे आणि सगळ्यात जास्त पैसे लागणारा हा खेळ आहे. कारण का एखाद्या सामान्य पैलवानाला जर तुमच्याकडे तुम्हाला तुमचे आई बाप कष्ट करून तुम्हाला जर पैसे देतात आणि तुम्हाला जर महिना 30-30 हजार रुपये त्यातनं पैलवान गिफ्ट घडत असेल आणि तो पैलवान स्टार होत असेल, तर सरकारने खूप भरपूर मदत केली पाहिजे. का कारण सर हा जो एक खेळाडू असतो हा भरपूर गरीब घराण्यातनं वर आलेला असतो. आणि खरं तर म्हणजे त्याच्या शिक्षणाकडे बघून आणि त्याचे काय बघून सरकारने खरं थोडं प्रयत्न केला पाहिजे. पैलवानकीचा हवं तुम्ही नियम ठेवा, त्यासाठी महाराष्ट्र केसरी झाले, 2 महाराष्ट्र केसरी झाले, तर तुम्हाला सरकारी नोकरी. कारण का पैलवान पण जास्त प्रॅक्टिस करतील आणि थोडं सरकारने पण मदत केली तर पैलवानाला पण वाटतं बाबा हा आपल्याला हे मिळवायचं आणि आपल्याला हे क्लास 1 क्लास 2 असं काहीतरी बनायचं. आणि आता तू दादा महाराष्ट्र केसरी तरी झालायस, पण ह्याच्या पुढचं ध्येय काय आहे तुझं? सर महाराष्ट्र केसरी तर ही पहिली पायरी होती आपल्याला. हा. त्याच्यानंतर तर थांबायचं नाहीये. हे 2 पुढं पण महाराष्ट्र केसरी भरपूर आहेत आणि नंतर इंटरनॅशनल स्पर्धा असतील, सिनियर असेल. आता माझा फोकस एवढंच आहे, सिनियरला मेडल घेऊन आपल्याला एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायची, मेडल आणायचे आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव वर करायचं. एवढ्या पूर्ण महाराष्ट्र केसरीचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की कुस्तीला बऱ्यापैकी फेम भेटला. आणि जे बक्षिसं पण तुम्ही आता बघितली आत्ताच्या महाराष्ट्र केसरीत, तो असं आपण म्हणू शकतो की एक स्टँडर्ड सेट झाला या बक्षिसांचा. तर पुढच्या महाराष्ट्र केसरीमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त बक्षिसे भेटू सर शकतात? आता हे सुरूच झालेलं आहे, कारण का आपण थार बसणं सुरू झालो होतं, नंतर भरपूर गाड्यावर मी नाही सांगू शकत. इथून पुढं BMW फॉर्च्युनर तर आता ही भेटलीच, BMW मर्सिडीज पण भेटू शकते का आयुष्यभर लक्षात राहील असा किस्सा जो आहे काय त्याला? सर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जो आमचा जल्लोष होता, हा. म्हणजे माझे मित्र असतील, वस्ताद असतील सगळे आणि माझ्या घरातले असतील, जे म्हणजे आनंद त्यांना एवढा मावत नव्हता, एवढा हे होता की घराण्याचं आणि एक मित्रांचं एकच असतो, आपला पार्टनर, आपला पठ्ठा म्हणा, आपला मुलगा म्हणा, हा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे. आणि घरच्यांचं पण एवढं. आणि ते महाराष्ट्र केसरी नंतर जो जल्लोष आहे तो कधीच विसरू शकत नाही, कारण का ते एक 4-5 तासाचा पिरियड आहे. तो भरपूर माझ्यासाठी हे. आम्ही ऐकले की तुम्ही रात्री पहाटे 4-5 वाजेपर्यंत त्या दिवशी फोटो काढत होता फक्त. भरपूर, कारण का जी 10 वाजता माझी कुस्ती चालू होती आणि पुणेकरांचं आम्ही त्या वर्षी तरी अहिल्यानगरमध्ये स्पर्धा होती आणि भरपूर पुणेकर, कारण का एक पुण्यावाला महाराष्ट्र केसरी फायनलला जातोय ते कळतच. कारण का दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी ते कळलं सगळ्यांना, दुसऱ्या दिवशी तिथं भरपूर पब्लिक आली होती आणि मी
असा एकमेव महाराष्ट्र केसरी तर सकाळी 4 वाजलेपर्यंत मी फक्त फोटो ग्राउंड आणि हॉटेलपर्यंतच आणि मीडिया समोरच होतो. आणि लोकांसोबत मी फोटोज काढत होतो ना. मला त्यांनी कॉस्ट्युम काढून दिला फक्त 2 मिनिटं जेवण्यासाठी, जरा ज्यूस बीस प्याला आणि ग्राउंड मध्येच हॉटेलमध्येच होतो. ओके. आणि असं मला कळलंय की दादा की तुमच्या आजींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आजींचं भरपूर आहे, कारण का त्यांनी मला पहिल्यापासून आता पण दूध असेल काहीतरी म्हणजे गावाकडचा आपण म्हणतो गावाकडचा जो खुराक आहे तो मला भरपूर आजी पुरवते, कारण का वडिलांचं रोज येणं जाणं असतं. आजीच थोडं आता वय झाले, आता ती 90ची होईल. कारण का तिला आता एवढं असून पण तिला मी कळलं पुण्यात आलोय की तिची धडपड चालू होती. दूध असेल, मग तिच्या भाकऱ्या असतील, तिच्या हातची मेथी, म्हणजे सगळ्याच भाज्या ती वडिलांकडे, आता वडिलांकडे पाठवून देते. पहिली तरी 85 वय असताना बसणं, म्हणजे 84-85 असोपर्यंत ती माझ्यासाठी आहे ना सर 40 किलोमीटर आपलं गाव येत ना, तर ती गावावरनं दूध घेऊन सकाळी 9 वाजता येतं पोचायची रोज. तर तुम्ही ह्याचा अंदाज लावा ती उठत किती वाजता असन, ती माझ्यापाशी येत किती वाजता असन, आणि ती तिचं खातपीत कधी. आणि आजोबा पण असताना आजोबांनी ती पहिली सवय लावलेली. आजोबा माझ्या पहिल्यापासून यायचे, कारण आमच्या घराला आमच्या अमृतामुळे असतील, माझे चुलते असतील, वडील असतील, सगळ्या त्यांचा भरपूर हात आहे. त्यांनी सगळ्यांना तयार केलेलं. आमचे आजोबा विठ्ठल साधू मोळ त्यांनी म्हणजे एक दाखवून दिलं, बाबा खुराक ह्या पद्धतीने खायचं असतं, पहिलं की ह्या पद्धतीने करायची असते. ते आतापर्यंत आमचं चालू आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो तुमच्या अख्ख्या जेवढी पिढी आहे आणि तुमचे जे चुलते वगैरे त्यांच्या रक्तातच कुस्ती आहे. रक्ताचं कुस्ती. लाल मातीने आम्हाला ही ओळख दिलेली आणि ती आम्ही आमच्या मार्फत ही लाल माती सेवा करतोय. तू एक कुस्तीपटू म्हणून, खेळाडू म्हणून तरी महाराष्ट्र केसरी झालाय, पण पुढे जाऊन तुला असं वाटतं का की तू ऍज अ कोच किंवा वस्ताद म्हणून एक महाराष्ट्र केसरी किंवा तुझा स्वतःचा पट्ट्या तू घडवू शकतो का? आता तर सर मी पहिलवानगी करतोय, आणि मी आता माझा बारका भाऊ असं माझा बारका भाऊ माझ्या मागं चालू आहे भरपूर. आता त्याच्यावर लक्ष असेल, माझे भाऊ आहेत, माझे पार्टनर आहेत, असं काय नाही. नंतर आता माझी प्रॅक्टिस बघून तो पण करतो आणि तो पण माझ्या मागं होऊन जातो. वस्ताच नाही म्हणता यायचं, फक्त एक आपलं मार्गदर्शन म्हणजे माझा भाऊ असन, कारण का भावाचे भरपूर सपोर्ट येते. त्यांनी माझ्यासाठी जे म्हणजे कष्ट म्हणतो आपण, जे खाण्यासाठी बनवण्यासाठी सगळं बनवून सगळं टायमिंगवर फक्त त्यांनीच दिलेलं आहे. आता इथून पुढं त्याच्यावर पण लक्ष राहील. वडील पण आहेत सोबत, मित्रमंडळी पण आहे, आणि भरपूर सारं प्रेम म्हणजे आपण जे म्हणतो एक जिव्हाळा, तो माझ्या भावाबद्दलच. आता दादा कुस्ती क्षेत्रामध्ये तुमचा असा कोणता चांगला मित्र आहे का तुमचा कुस्ती क्षेत्रातला? सर कुस्ती क्षेत्रात आपण जो म्हणतो, पण आता मॅटवर आपण जे कुस्ती करतो हे सगळ्यांचे संबंध सगळ्यांसंग चांगलेच असतात. की असं नाही बा तुम्ही मागाशी म्हणले कुस्ती तिथं कुस्तीच करायची असते. आम्ही नंतर सगळ्यांचे चांगले भले मित्र आहे, सगळ्यांना भेटतो, कधी भेटतो, मैदानी कुस्तीला असन, जाताना असन, कधी फोन SMS असतील काय असतील, त्यांची भेटीगाठी होतात. कारण का आम्ही ते एक पहिलवानगी सर जिंकण्यासाठी स्पर्धा करत असतात, आणि बाहेरची ही मित्रता आपल्याला जपायची, कारण का पहिलवानगीनी ओळख दिलेली, आणि मित्र पण ह्याच्या मार्फतच आपल्याला भेटलेले आहेत. सगळे आपण एका ताटात जेवून आणि एका ह्याच्यात मोठे झालेलो आहेत. त्यामुळे पहिलवानगी अशी ओळख आहे जी म्हणजे तालमीत आपण जी दोस्ती करतो, जी मित्रता करतो, तर ती लाईफ टाईम म्हणजे आपण जो मरस्तोपर्यंत तोच मित्र असतो, आणि तोच आपल्याला म्हणजे जे ओळख असते ती मरस्तोपर्यंत ती आपल्या सोबत असते. तर मित्रांनो, आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत दादासोबत. दादा तुम्हाला एका शब्दात किंवा एका ओळीत तुम्हाला उत्तर द्यायचं. पण तर कुस्तीतील तुमचा सगळ्यात आवडता खेळाडू कोण आहे? कुस्तीतील आवडता खेळाडू म्हणजे मी ज्या तालमीत आहे सुशील कुमार सगळ्यात आवडतं, कारण का त्याच्यातनं म्हणजे भरपूर घेण्यासारखं आहे सुशील कुमारच. तुझा आवडता कुस्तीचा डाव कुठला आहे? डाव तर काय भरपूर असतात सर, तसं पण माझा आवडता डाव माझा ढाकच आहे. आत्ता सगळ्यात मी आता IPL सुरू आहे, कालपासूनच सुरू झाले, त्यामुळे तुला एक IPL च्या रिलेटेड क्वेश्चन विचारतो की तुझी आवडती IPL टीम कुठली? सर टीम तर तशी माझी पहिल्यापासून मी धोनीला म्हणे भरपूर हे करायचो. धोनी सारखं हे होती, चेन्नई होती, पण सर आता ते धोनी गेल्यापासून हे नाही. पण आता विराट कोहलीची आपली RCB आहे. पण धोनी खेळतोय आता पण दादा. धोनी पण जे आपण तो एक त्याचा बॅड टाइम चालू येतो, धोनी सारखं कूल माइंड कोणाचंच नाहीये. म्हणजे ऍज अ प्लेअर तुम्हाला धोनी आवडतो, पण तुमची टीम जी आहे ती RCB तुम्हाला आवडते. मातीतील कुस्ती की मॅट वरची? दोन्ही, कारण का ओळख तो दोन्हीने दिलेली आपल्याला. जर का दादा तू पैलवान झाला नसता तर तू काय झाला असता? सर पैलवान झालो नसतं तर एवढी तर माझी पहिल्यांदा ओळख नसती. पैलवान नसतं झालं तर काय केलं असतं सर मला नाही सांगतात, कारण का शाळा पण तालमी छत्रीत होती,
त्यामुळे पैलवानकीनीच ओळख दिलेली, कारण का रक्ताच पहिल्यापासून पैलवानकी. नंतर तो मी विचारच केला नाही बाबा पैलवानकी नंतर आपल्याला, कारण का जे जर मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यापासून जर माझ्या डोक्यात तुम्ही भरलंय पैलवान व्हायचंय, तर डोक्यात माझ्या कुठलीच गोष्ट येऊ शकत नाही. पैलवानकीशिवाय माझ्या डोक्यात काहीच नाही सर. लोकांना सांग, तू खरंच कितवी शिकलाय दादा? माझे आता सर फर्स्ट इयर चालू आहे. हम्म. माझा थोडा गॅप मध्ये पडला होता, त्यामुळे माझे आता फर्स्ट इयर आर्ट्स, चालू आहे. कॉमर्स, काय? आर्ट्स मध्ये. आर्ट्स मध्ये. सर्वात जास्त मोबाईल वरती काय पाहतोस दादा तू? कारण का आता कुस्ती बघायची असेल ना आपल्या, म्हणजे कुस्ती आपण युट्यूबच वापरतो. युट्यूब आणि इंस्टाचे दोन्ही आता ट्रेंडिंगला तेच आहे, आणि पहिलवान पण तेच यूज करते. ते पृथ्वीराज मोहोळ एका शब्दात काय सांगशील? पृथ्वीराज मोहोळ हे घडण्यासाठी भरपूर कष्ट आहे त्याच्या मागे. भरपूर म्हणजे त्याला एक संन्यासी लाईफ आहे त्याची. हा. भरपूर सोडून द्यायला लागलाय, हं. आणि भरपूर म्हणजे आपण काय म्हणतो, भरपूर एखादी जी गोष्ट करायची ती पण करता नाही आली. हे पहिलं की म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक त्यागच आहे. पृथ्वीराज मोहोळ एक त्याग आहे. आणि लग्नाचं वगैरे काही चालू आहे का दादा तुमचं? तर लग्न नाही अजून, तर आपल्याला खूप मोठं, कारण का पहिलवानकीच 5-6 वर्ष करायची, आणि लग्नाचं अजून काहीच नाही. धन्यवाद दादा, तू आज वेळातनं वेळ काढून मला हा वेळ दिला आणि आम्ही इंटरव्ह्यू केलं. आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद, तू धन्यवाद. नक्कीच भारतासाठी एक मेडल जिंकशील अशी सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.